नमस्कार, मी कविराज संतोष कुंभार बोलतोय माझी स्वलिखित कविता घेऊन. कवितेचं नाव आहे कावळ्याची व्यथा. कावळ्याने एक कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. कावळ्याने एक कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. पक्ष्यांमध्ये मी कावळा, रंग माझा आहे काळा. पक्ष्यांमध्ये मी कावळा, रंग माझा आहे काळा. गोड आहे कोकिळेचा गळा, म्हणून आवडते माणसाला कोकिळा. गोड आहे कोकिळेचा गळा, म्हणून आवडते माणसाला कोकिळा. पण गोड नाही माझा गळा, म्हणून माणूस लावत नाही मला लळा. पण गोड नाही माझा गळा, म्हणून माणूस लावत नाही मला लळा. जेव्हा मी माणसाच्या ओरडतो घरावर, जेव्हा मी माणसाच्या ओरडतो घरावर, तेव्हा माणूस करतो विचार, आज कुणीतरी पाहुणा येणार. तेव्हा माणूस करतो विचार, आज कुणीतरी पाहुणा येणार. वाचवण्यासाठी रोगापासून सर्वांना खातो मी मयत प्राणी अन किडे. वाचवण्यासाठी रोगापासून सर्वांना खातो मी मयत प्राणी अन किडे. पण माणसाचे मात्र कधीही लक्षच नसते माझ्याकडे. पण माणसाचे मात्र कधीही लक्षच नसते माझ्याकडे. शेवटी कावळा म्हणतो, अरे माणसा तुझे प्रेम नाही ना माझ्यावर. अरे माणसा तुझे प्रेम नाही ना माझ्यावर. मग पिंडदानासाठी मला तू का शोधतोस गावभर. अशी कावळ्याने कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. अशी कावळ्याने कविता लिहिली, त्या कवितेत स्वतःची व्यथा सांगितली. आणि कावळा शेवटी असा ओरडत भुर्र उडून गेला. आणि मी विचारच करत राहिलो की कावळ्याने मला आणि संपूर्ण मानव जातीला बोधामृत पाजून गेला. धन्यवाद.